ते ह्या सगळ्या गडद रंगाच्या साड्या, तिचं ते ठसठशीत असणं, आणि इतर वेळेला ती सतत नथ नाही घालत, पण अशा वेळेला ते ही एक अंडरलाईन ती करते. पण अंगठी आणि हे तशव हे मात्र ती नेहमी घालते, की लोकांनी विसरूच नका हां, या घरात शशिकला राहते. तर मला स्वतःला खलनायिका करायला खूप आवडते. येड लागलं प्रेमाचं या मालिकेत शशिकलेच्या भूमिकेत आपल्याला अतिशयताई दिसत आहेत आणि काय दिसत आहेत वा, म्हणजे तो लुक पण भारी आहे, ते डायलॉग पण भारी आहेत, सगळंच लय भारी झालं. गंमत आहे, खरंच खूप मोठी गंमत आहे. सांगा अर्थातच की जेव्हा तुम्ही मालिका स्वीकारता तेव्हा अर्थातच त्यामागे काहीतरी स्पेशल कारण असेल. काय होतं यावेळेला? आत्ता म्हणजे पहिलं जेव्हा विचारलं तेव्हा स्टार प्रवाहाचा शो आहे आणि खलनायिका करायला मिळणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. एक तर स्टार प्रवाह आणि दुसरं मला स्वतःला खलनायिका करायला खूप आवडते. आणि तुमचा निचरा होतो असं मला वाटतं, की तुमचा राग द्वेष जे काय कधी चुकून माकून तुमच्या मनात जाणतेपणी आलं असेल तर ते ह्याच्यातनं निघतं आणि पाटी परत कोरी होते. त्यामुळे मला स्वतःला खलनायिका आवडते. आणि इतर लोकांना जे नाही आवडत ते मला करायला जरा गंमत येते, म्हणजे असं. त्यामुळे मी जास्त माझा ओढा तिथे असतो. नक्कीच. आणि जसा हा प्रोमो आला त्या प्रोमोमध्ये जे डायलॉग आहेत तेच पाहूनच कळतं आहे. तर अर्थात या प्लीज या सगळ्या लुकबद्दल आणि त्यावरचा काय विचार होता, एस्पेशली या शोबद्दल, ते सगळंच आम्हाला सांगा. शशिकला जी आहे तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि तिला असं चकचकीत राहायला आवडतं. आपल्या स्वतःकडे जे पैसे आहेत तिच्याकडे, कारण तिचा नवरा परदेशात आहे, तर त्यामुळे तिच्याकडे तिच्यावर जबाबदारी कसलीच नाही, कोणाच्याच वेळा पाळायच्या नाहीत, कोणाचा काही धरबंदच नाही. ती तिची मर्जीची मालिक आहे. त्यामुळे तिला त्या पैशाचा दुसऱ्यावर प्रेशर द्यायला, त्याचा ओझं वजन ठेवायला तिला आवडतं. आणि भारतात आपल्याकडे पैसा कोणाकडे असेल तर त्याचा उगाचच आपण त्याचं एक प्रेशर घेतो, त्याला दाखवायचं नसलं तरी, पण शशिकलाला दाखवायचं आहे. आणि ते कसं कसं दिसेल ते ह्या सगळ्या गडद रंगाच्या साड्या, तिचं ते ठसठशीत असणं, आणि इतर वेळेला ती सतत नथ नाही घालत, पण अशा वेळेला ते ही एक अंडरलाईन ती करते. पण अंगठी आणि हे तशव हे मात्र ती नेहमी घालते, की लोकांनी विसरूच नका हां, या घरात शशिकला राहते. आणि मी नसले या फ्रेममध्ये आत्ता तरीसुद्धा मी घरात आहे आणि मी कधी येऊन तुमची फ्रेम विस्कटेन, असं एक ते सतत सांगणं आहे. म्हणून ह्या ठसठशीतपणा आहे त्याचा. आणि ते कानात पण बुगडी आहे, हो, फूल आहे, हो, चंद्रकोर आहे. हां, इतर वेळेला कधी कधी बुगडी नसते तर त्याचे वेल असतात. हां, असं ते आता हे जरा वेगळा थाट जोरात आहे, जोरात एकदम जोरात चकचकीत. आणि अर्थात म्हणजे कास्टिंग सगळंच भन्नाट आहे. आणि ते जे तिकडे दोघं आहेत, विशाल निकम आणि जय दुधाणे, ह्या दोघांचं बॅन्टर आम्ही आधीच एका वेगळ्या शोमध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही तो शो पाहिला होतात का, किंवा त्यांच्याबद्दल माहिती होतं का? हो हो हो, मी तो शो मी सगळे सीझन्स बघितलेले आहेत आणि मला माहिती होतं. पण परत काय होतं, कधी कधी बाहेर आल्यानंतर आपल्याला माणूस वेगळा कळतो. त्यामुळे नंतरचं त्यांचं काय रिलेशन आहे, काय मैत्री, काय आहे, म्हणजे ते टॉम अँड जेरी आहेत का तू माझा संगाती आहे, हे काय माहीत नसतं. तर त्यामुळे पण माझ्यासाठी काय आहे, माझ्यासाठी मी त्या ह्याच्यामध्ये कधीच पडत नाही. माझ्यासाठी हा एक इंडिव्हिज्युअल असं माणूस म्हणून असतं. त्यामुळे मला काही नाही फरक पडत जोपर्यंत ते माझ्यावर हावी होत नाही किंवा माझ्या कामामध्ये त्याचा अडथळा येत नाही, तोपर्यंत मी कोणाच्या कामात किंवा स्पेसमध्ये घुसत नाही, जात नाही, अनकम्फर्टेबल करत नाही. तर तसं त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ती दोन्ही मुलं अतिशय गुणी आहेत. ती सेटवर खूप छान असतात, छान हसत खेळत असतात. एक छान ट्युनिंग आहे. माझं फार जयबरोबर माझा काही सीन झाला नाही आहे, पण मी तेव्हा सेटवर त्याचे काही सीन्स असतात म्हणजे भेटले होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं ही इज अ हॅपी गो लकी. इवन विशालसुद्धा हॅपी गो लकी, कोणाच्या अध्यात्मध्यात नाही, छान मदत करेल, सांगेल, हसेल, खेळेल, विचारेल, प्रश्न विचारेल डिरेक्टरला, असं ते छान. पूजाला तुम्ही खूपच छळणार आहात म्हणजे मालिकेत, ह्याची आम्हाला झलक. मंजिरीला छळणार. पण अदरवाईज पूजा फार मस्त आहे, गोड मुलगी आहे, साधी सिंपल आहे, सोबर आहे, गोड बोलत असते, म्हणजे मधुर आहे आवाज तिचा, त्यामुळे छान आहे ती मुलगी. म्हणूनच जास्त वाईट होतं की काय शशिकला तिचे. आणि इव्हन ना, म्हणजे मी तिच्या म्हणून काम करत असताना ना, म्हणजे समजा असं असेल, आता कालच आम्ही सीन केला की तेव्हा ती अशी धरते तिला,
तर ते धरल्यानंतर आता ते कामाच्या फोर्समध्ये कधी कधी घट्ट धरलं जातं, कधी कधी लक्षात ठेवून हळू धरलं जातं. धरल्यानंतर ते कट झालं की म्हणजे सॉरी लागलं नाही ना. आणि त्यांनाही ते समजून घेणारी मुलं असतात. तर काही जण असतात म्हणू शकतात ना की किती जोरात धरा तुम्ही काय, पण ते त्यांनाही माहिती असतं. आणि काय कारण होतं स्टार प्रवाहाची हीच मालिका स्वीकारायचं? अजून असं काही स्पेशल हे होतं? असं स्पेशल असं काही नाही, पण म्हणजे खलनायिका ना जेन्युइनली मला आवडते. म्हणजे या खलनायिकेच्या भूमिकेत ते सगळं तुम्हाला जाणवलं आहे आणि कसं आहे त्याच्यामधलं ना, आत्तापर्यंत ज्या खलनायिका होत्या त्याच्यामध्ये तिचं कुठे ना कुठेतरी कोणाशी तरी नातं, जिव्हाळा, प्रेम होतं. इथे कोणाशीच नाही आहे. म्हटलं तर मुलीशी ती बरी वागते, पण प्रेम म्हणाल का मनापासनं, तर तसं नाही आहे. तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि हा धागा आत्तापर्यंत नव्हता. त्यामुळे करण्यासारखं आहे की कुठेच तिचा मायेचा ओलावा नसताना कशाच्या जीवावर, म्हणजे कोणीच तिच्याबरोबर नाही तरी कशाच्या जीवावर ही एवढं लोकांना धारेवर धरते. चिरत जातं तिचं जे बोलणं आहे ना, ते चिरणार आहे. सतत समोरच्याची लायकी दाखवायची, सतत समोरच्याला खाली पाडायचं, असं ते सतत ती करत असते. असं आणि समोरून काय प्रतिक्रिया येत आहेत, तुमच्या फॅन्सच्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही, आत्ता एकाने काहीतरी लिहिलं होतं काहीतरी की काय तेच ते काय करता तुम्ही, किती खलनायिका करताय, कसं वाईट वागताय वगैरे. पण मी स्वतः सोशल मीडियावर फार रिॲक्ट काही होत नाही, कारण माझं म्हणणं आहे त्याचं मानसिक स्थिती आहे किंवा रिकामपणाचा किती वेळ आहे. लक्ष देत नाही. माझं म्हणणं आहे मला काय दिलं आहे, चॅनलनी काय सांगितलं आहे, मला पैसे कोण देते, प्रोड्युसर आणि चॅनल, म्हणजे त्यांचं जे काय असेल त्यामुळे मला पैसे मिळणार आहेत. तर मला कोणाशी प्रामाणिक राहायचं आहे, माझ्या कामाशी, म्हणजे पर्यायाने या प्रवाह आणि माझ्या प्रोड्युसरशी. त्यामुळे कारण मी जर चांगलं काम केलं, त्यांच्या लोकांच्या सांगण्यावरनं मी जर काही करायला लागले तर म्हणजे काहीच होऊ शकत नाही. पण मी जर माझ्या कामाशी प्रामाणिकपणा ठेवला तर ज्याचा रिझल्ट मी आज बघते की माझ्या कामाशी असलेल्या प्रामाणिकपणामुळेच मला अशा सिरियल किंवा काम मिळतं, तर तो ठेवला तरच मिळत राहणार आहे. लोकांचं काय, लोक असंही बोलणार तसंही बोलणार आहे. आणि 2024मध्ये अजून काही भेटीला येणार आहे का, काही आता सांगणार आहेत का? हो, जरूर सांगेन. हॉटस्टारवर ताजा खबरचा सीझन 2 येणार 2024मध्ये. आता एक्झॅक्ट मंथ सांगणं जरा अवघड आहे, कारण ते मलाही माहिती नाही आहे, कारण आमचं आत्ताच एप्रिलमध्ये ही सिरियल आमची सुरू व्हायच्या आधी माझं त्याचं यावर्षी येऊ घातलंय. हो, येऊ घातलंय. आता त्यांचं आतमध्ये काही बदललं आणि जरा पुढे गेलं तर माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं होतं तेव्हा 2024ला येणार असं आहे. नक्कीच अजून काय काय मस्त येणार आहे. नाही, ती भूमिका अजून वेगळी आहे. म्हणजे इथे इकडे ही खूप खाष्ट आहे आणि तिथे ती खूप प्रेमळ आहे. म्हणजे ते सीझन 1चं जे होतं बॉन्ड जो होता आई मुलातला, तोच आता परत अजून एकदा त्याला अजून वेगळं त्याचे काही पदर उलगडणार आहेत. नक्कीच काहीतरी मजा असणार आहे. सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.